हॅलो एव्हरीवन. तर आपली दिवाळी ही अगदी काही दिवसावर आलेली आहे. तर सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणलं की फराळ आणि फराळ म्हणलं की फराळाचा राजा चिवडा हा तर सर्वांच्या घरी नक्कीच बनला जातो. तुम्ही इथे बघू शकता आज मी पातळ पोह्याचा चिवडा ट्राय केला आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. तर त्यासाठी मी इथे स्वस्तिक कंपनीचे पातळ पोहे घेतले आहे. पोहे आपल्याला मंद आचेवरती कढईत भाजून घ्यायचे आहे. पोहे भाजल्यानंतर आपण त्याला थंड करून चाळून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही सुहाणाचा मी चिवडा मसाला त्यासाठी वापरला आहे. तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तापलेल्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे मका फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे मी त्या तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी डाळवा मी त्या तेलामध्ये फ्राय केलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या पोह्यावरती ॲड करत राहायचं आहे. त्यानंतर इथे कापलेले खोबऱ्याचे काप मी फ्राय करून घेतले आहेत. त्याचबरोबर थोडेसे काजू आणि आपल्याला थोडेसे मनुके त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या पोह्यावरती ॲड करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी येथे कापलेले 2 कांदे फ्राय करून घेतले आहेत. कांदा तुम्ही नक्कीच चिवड्याला वापरा. कांदा चिवड्याला वापरला की चिवडा हा अगदी नेक्स्ट लेवलला खमंग लागतो. त्याचबरोबर मी येथे थोडीशी कोथिंबीर फ्राय करून घेतली आहे. त्यानंतर मी इथे हिरवी मिरचीचे काप फ्राय करून घेतले आहेत. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर इथे सुहाणाचा थोडासा चिवडा मसाला, हळद, धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ मी ह्या सर्व गोष्टी ह्या तेलामध्ये मिक्स करून घेतल्या आहेत. तेल आपल्याला एकदम कडकडीत वापरायचं नाही. थोडंसं कोमट झाल्यानंतर हे सर्व काही आपल्याला एकत्र करायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा चिवडा खालीवर करून घ्यायचा आहे. आपले पोहे एकदम क्रंची खरपूस भाजलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा चिवडा अगदी खाण्यासाठी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि थँक यू.